गणपतीची स्थापना मंडळाची स्थापना आपण 16 वर्षापूर्वी केलेली होती। सुरुवातीपासूनच आमचं असं होतं की काहीतरी आपल्याला वेगळं करायचं आहे। तर दरवर्षी पहिल्याच वर्षी आपण मूर्ती एवढ्या साईजची बसवून आतापर्यंत इथपर्यंत अशीच मूर्ती बसवत आलेलो आहे। फक्त या वर्षी मोठी मूर्ती जी बसवली आहे ती आहे फायबरची, की जी पश्चिम महाराष्ट्रातली पहिल्यांदाच आपल्या या भागात ती मोठी बसवलेली आहे। याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की पर्यावरणाचा ऱ्हास थांबला पाहिजे, प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जे तोटे आहेत ते होऊ नयेत म्हणून आपण ही मूर्ती स्थापन केलेली आहे। या मूर्तीसाठी फायबरची मूर्ती होण्यासाठी आमच्या मंडळातले कार्यकर्ते अभिजित धुमाळ, अमोल सर्वदे, गणेश चौंदीकर यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा मोलाचा वाटा घेतलेला आहे। त्यांच्या पण कष्टाला ते चीज होऊन आज ही मूर्ती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात स्थापन केलेली आहे। आमच्या मंडळातले अभिजित धुमाळ ज्यांनी या मूर्तीच्यासाठी जी अतोनात धडपड केली, त्यांचे मित्र राहुल झुंजारराव, शहापूर, मुंबई, त्यांच्याकडून ही मूर्ती घडवण्यात आली आहे। तर ह्याच्यासाठी साधारणतः एक 6 महिन्याचा कालावधी गेलेला आहे। ते 2008 सालापासून चालू आहे। आता आम्ही 17व्या वर्षात पदार्पण करत आहे। हे मंडळ इको फ्रेंडली आहे आणि ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असे की आम्ही सर्वजण फॅमिली मेंबर मिळून अगदी आमच्या लहान मुलांपासून ते अगदी सासू सासऱ्यांपर्यंत सगळे लोक ह्या मंडळामध्ये सामील असतात। आणि वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही कधीही डॉल्बी न वापरता हे मंडळ इको फ्रेंडली म्हणजे ध्वनी प्रदूषण आम्ही कधीही केलं नाही। अगदी पारंपरिक वाद्यानुसारच आम्ही मंडळ आजपर्यंत मिरवणूक काढली आहे। आणि त्याचबरोबर ही मूर्ती ह्यावर्षी फायबरची बनवली आहे, त्यामुळे ती इको फ्रेंडली आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर आणि भारतातली 2 नंबरची ही मूर्ती आहे। त्याचबरोबर नवीन आम्ही काय उपक्रम पण इथं चालू करतो। रक्तदान शिबिर असेल आणि व्याख्यान असेल। कालच एक अवयवदान श्रेष्ठदान ह्याच्याबद्दल ही व्याख्यान झालं। याचप्रमाणे बरेच असे लहान मुलांसाठी, मोठ्या गणेश भक्तांसाठीही अनेक प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केलेले असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।